अजित पवारांकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची कान उघाडणी झालेली आहे असं सूत्र आपल्याला कळवतात। कोकाटेंच्या बेशिस्त वागणुकीवरून अजितदादांनी त्यांना झापलंय। पक्षाला अडचणीत आणणाऱ्या कोकाटेंच्या वक्तव्यांवर अजितदादा नाराज आहेत असंही कळतंय। जनता दरबारात पक्ष कार्यालयात हजर न राहण्यावरूनही नाराजी आहे। अजित पवारांच्या बैठकीसाठी कोकाटे अर्धा तास उशिरा आले। देवगिरी बंगल्यावरील राष्ट्रवादीच्या नियमित बैठकीत ही कान उघाडणी करण्यात आली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी अनेक वेळा शेतकरी कर्जमाफी किंवा लाडकी बहीण योजनेवरून वादग्रस्त विधानं करून सरकारसमोर अडचणी निर्माण केल्यात। यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचलेत। कोकाटे नेमकं काय म्हणाले होते पाहूया। की लाडकी बहीण योजनेमुळे अनेक योजना ज्या आहेत विकासाच्या असतील किंवा अनेक योजना त्या बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत। असं होत नाही। बघा, लाडकी बहीण योजनेमुळे थोडाफार तिजोरीवर ताण पडलेला आहे जरूर, परंतु याचा अर्थ बाकीच्या योजना एकदम बंद पडतील असं होत नाही। डिपार्टमेंटला सगळ्यांना जेवढं जसा पाहिजे तेवढा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।